फ्रेंड्स, बऱ्याचशा एक्झाम्समध्ये जसं की MPSC असो, UPSC असो, बँकिंग किंवा कोणत्या पण एक्झाममध्ये असे सेक्शन्स असतात की परिच्छेद वाचा आणि उत्तरं द्या. मग तिथे कदाचित तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती नसतील तर तुम्हाला ते सॉल्व्ह नाही करता येत किंवा सिनोनिम्स विचारले जातात, म्हणजे समानार्थी शब्द विचारले जातात. तर यासाठी आपली वोकॅबलरी स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आजचा फ्रेंड्स आपला व्हिडिओ आहे वोकॅबलरी विथ मीनिंग आणि एक्झाम्पल. म्हणजे मी काही असे वर्ड्स सांगणार आहे, त्यांचा अर्थ, आणि इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आपण त्यांचे सेंटेन्सेस बघणार आहोत. दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी युजफुल इफ तुम्ही कोणती पण एक्झाम देणार असाल तर दिस व्हिडिओ इज व्हेरी युजफुल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची वोकॅबलरी वाढवा. सो वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे पण खूपच सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. दर रविवारी 11 वाजता तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटं घालवायची आहेत आणि तुम्ही घर बसल्या मोफत इंग्लिश शिकू शकणार आहात. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. फ्रेंड्स, आपलं फर्स्ट वर्ड आहे स्कॅर्सिटी. स्कॅर्सिटी म्हणजे अभाव, दुर्मिळता. ओके, लक्षात ठेवा. सिनोनिम्स काय आहेत? स्कॅर्सिटीचा अजून एक पर्यायी शब्द आहे रेअरिटी. रेअरिटी. एक्झाम्पल बघूया. ओल्ड प्रॉपर्टीज इन द टाउन हॅव अक्वायर्ड अ स्कॅर्सिटी व्हॅल्यू. म्हणजे शहरातील जुन्या मालमत्तांनी दुर्मिळ मूल्य प्राप्त केले आहे. सो लक्षात ठेवा, स्कॅर्सिटी म्हणजे दुर्मिळता. जेव्हा कधी स्कॅर्सिटी हा शब्द येईल तेव्हा अर्थ लक्षात ठेवा आणि देन यू कॅन यूज इट इन एनी सेंटेन्स. ऑल राईट. नेक्स्ट वर्ड इज टर्मिनेट. टर्मिनेट म्हणजे काय? संपवणे किंवा शेवट करणे. ओके, कशाचा तरी शेवट करणे किंवा एखादी गोष्ट संपवणे. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी काय? तर ब्रिंग टू ॲन एंड किंवा ब्रिंग टू अ कन्क्लुजन. ओके, म्हणजे तेच, संपवणे किंवा शेवट करणे. एक्झाम्पल बघूया. द कंपनी डिसाइडेड टू टर्मिनेट द प्रोजेक्ट अलॉंग विथ द जॉब्स ऑफ द डिझाईन टीम. म्हणजे काय? कंपनीने डिझाईन टीमच्या नोकरी समवेत हा प्रकल्प संपवण्याचा निर्णय घेतला. ओके, सो टर्मिनेट म्हणजे एखादी गोष्ट संपवणे. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा एक डायरी मेंटेन करा, जिकडे तुम्ही वर्ड्स लिहिता आहात, त्याचे मीनिंग लिहिता आहात आणि काय होऊ शकतं सेंटेन्स हे पण लिहितात. म्हणजे तुम्हाला 2 दिवसानंतर जर परत बघावं असे वाटले ते शब्द तर परत आपली डायरीला रेफर करायचं आणि बघायचे की अच्छा मी काल हे 5 शब्द शिकलो. सो डायरी मेंटेन करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एक्झामसाठी वोकॅबलरी कलेक्ट करत असाल आणि लक्षात ठेवत असाल. ओके. नेक्स्ट इज सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे काय? समजूतदार किंवा समंजस. सिनोनिम्स म्हणजे काय? अप्रिशिएबल. सो सेन्सिबलच्या ऐवजी तुम्ही अप्रिशिएबल हा शब्द सुद्धा वापरू शकता किंवा एक्झाममध्ये विचारलं की सेन्सिबलचं सिनोनिम काय आहे, समानार्थी काय आहे, तर अप्रिशिएबल असं लिहू शकता. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. दिस अप्रोच सीम्स व्हेरी सेन्सिबल टू मी. म्हणजे हा दृष्टिकोन मला खूप समजूतदार वाटतो. ओके, दिस अप्रोच सीम्स व्हेरी सेन्सिबल टू मी. नेक्स्ट वर्ड बघूया. रेग्युलेट. शिस्त लावणे, नियंत्रित करणे. सिनोनिम्स टू कंट्रोल, टू ॲडजस्ट. ओके, एखादी गोष्ट कंट्रोल करणे किंवा ॲडजस्ट करणे, शिस्त लावणे किंवा नियंत्रित करणे म्हणजेच रेग्युलेट. एक्झाम्पल बघूया. राईस प्राइसेस आर रेग्युलेटेड बाय द गव्हर्मेंट. म्हणजे काय? तांदळाचे दर सरकार नियंत्रित करतात. ठीक आहे. सो राईस प्राइसेस आर रेग्युलेटेड बाय द गव्हर्मेंट. कळला रेग्युलेटेडचं मिनिंग? ओके. नेक्स्ट इज ट्रेसेबल. ट्रेसेबल. फ्रेंड्स, फक्त तुम्ही वर्ड आणि मिनिंग नका बघू तर उच्चारांकडे पण लक्ष द्या, कारण की ट्रेसेबल किंवा असं म्हणजे वेगळेच उच्चार नका करू. एक सलग उच्चार आहे तो ट्रेसेबल. ट्रेसेबल. ठीक आहे. सिनोनिम्स काय आहेत? डिटेक्टेबल किंवा आयडेंटिफायबल. ओके, म्हणजे शोध लागण्यासारखी गोष्ट आहे. एक्झाम्पल. द प्रॉबेबल कॉज ऑफ हिज डेथ इज ट्रेसेबल टू अन इन्सिडेंट इन 1824. म्हणजे काय?
1824मधील एका घटनेमुळे त्याच्या मृत्यूचे संभाव्य कारण शोधले जाऊ शकते. ओके, इट इज ट्रेसेबल. युजली ट्रेसेबल हा शब्द CID वगैरे लोक वापरतात. CID सिरियल होती, मी खूप बघायची. सो इट इज लाईक तुम्ही काहीतरी शोध लावताय, एखादी आधी घटना घडली आहे आणि त्याचा तुम्ही पाठपुरावा करताय, शोध लावताय. सो ट्रेसेबल आणि शोध लागण्यासारखा आहे. ओके, म्हणजे ती घटना अशी आहे जी घडली आहे सपोज 1824मध्ये, की त्या घटनेमुळे शोध लागणारच आहे की कशामुळे त्याचा मृत्यू झाला. सो इट इज ट्रेसेबल इव्हेंट. ऑलराईट, मूव्हिंग अहेड. नेक्स्ट वर्ड इज रिएन्फोर्स. रिइन्फोर्स म्हणजे काय? मजबूतीकरण किंवा शक्ती वाढवणे. सिनोनिम्स बघूया. स्ट्रेंथन किंवा फोर्टिफाय. फोर्टिफाय म्हणजे 45 नाही आहे, 45. फोर्टिफाय किंवा स्ट्रेंथन. ओके, म्हणजे मजबूतीकरण. रिइन्फोर्स. एक्झाम्पल सेंटेन्स. The captain sent out another squad to reinforce the troops. म्हणजे सैन्याला अधिक मजबूत करण्यासाठी कर्णधाराने आणखी एक पथक पाठवले. ठीक आहे. सो reinforce म्हणजे मजबूतीकरण. The captain sent out another squad to reinforce the troops. सैन्याला अधिक मजबूत करण्यासाठी कॅप्टननी आणखीन एक पथक पाठवलं. सिम्पल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड इज रिफाइनमेंट. रिफाइनमेंट म्हणजे काय? शुद्ध करण्याची प्रक्रिया. खूप इझी वर्ड आहे. त्याचे सिनोनिम्स होतात प्युरिफिकेशन किंवा रिफायनिंग. प्युरिफिकेशन किंवा रिफायनिंग. एक्झाम्पल, द न्यू प्लॅन इज अ रिफाइनमेंट ऑफ द वन बिफोर. म्हणजे आधीच्या योजनेपेक्षा नवीन योजना आणखी चांगली आहे. ओके, आधीची योजना ठीकठाक होती, आता जी नवीन योजना आहे आधीच्याच प्लॅनवर आधारित आहे, पण ती जास्ती चांगली आहे. दॅट इज मोर बेटर, दॅट इज मोर रिफाइंड. सो रिफाइनमेंट म्हणजे शुद्ध करण्याची प्रक्रिया. नेक्स्ट वर्ड इज क्यू म्हणजे रांग. ओके, क्यू म्हणजे LMNO वाला क्यू नाही, क्यू म्हणजे रांग. स्पेलिंग पण बघून घ्या. सिनोनिम्स लाईन किंवा रो. एक्झाम्पल, द क्यू फॉर बाईंग तिकीट्स वॉज अनबिलिव्हेबली लॉंग. तिकीट खरेदीची रांग अविश्वसनीय लांब होती. द क्यू फॉर बाईंग तिकीट्स वॉज अनबिलिव्हेबली लॉंग. ओके, सो क्यू म्हणजे रांग. नेक्स्ट इज ओनरशिप. ओनरशिप म्हणजे काय? तर अधिकार किंवा मालकी. सिनोनिम्स काय आहेत? पजेशन. पजेशन. एक्झाम्पल बघूया. द ओनरशिप ऑफ द हाऊस रिमेन्स अनक्लिअर. म्हणजे घराची मालकी अस्पष्ट राहिली आहे. घर नक्की कोणाचं आहे, कोणाची मालकी आहे त्या घरावर हे समजलेलं नाही. द ओनरशिप ऑफ द हाऊस रिमेन्स अनक्लिअर. अँड नेक्स्ट वर्ड इज इरिटेशन म्हणजे चिडचिड किंवा संताप. सिनोनिम्स अनॉयन्स. सो इरिटेशनच्या ऐवजी यू कॅन ऑल्सो यूज द वर्ड annoyance. Example, he felt slight irritation at being kept waiting. म्हणजे वाट पाहावी लागल्यामुळे त्याला किंचित चिडचिडेपणा आला. Irritation. He was irritated. He felt slight irritation at being kept waiting. All right. Next word is glimpse. Glimpse म्हणजे काय? ओझरत दर्शन मिळणं किंवा एक झलक मिळणं आपण म्हणतो ना, दॅट इज ग्लिम्स. सिनोनिम्स ब्रीफ लुक किंवा क्विक लुक. एक्झाम्पल, शी गॉट अ ग्लिम्स ऑफ द हॉर्स इन द ट्रेलर. ट्रेलरमध्ये तिला घोड्याची झलक मिळाली. शी गॉट अ ग्लिम्स ऑफ द हॉर्स इन द ट्रेलर. सो ग्लिम्स म्हणजे झलक किंवा ओझरत दर्शन. नेक्स्ट वर्ड इज बार्गेन. बार्गेन म्हणजे काय? सौदा किंवा करार. आपण भाजी घेताना बार्गेन करतो आपण जे म्हणतो त्याला सिनोनिम्स काय आहे? तर डील. एक्झाम्पल, आय थिंक एव्हरीवन इन्वॉल्व्ड वॉज सॅटिस्फाईड विथ द बार्गेन वी मेड. म्हणजे मला वाटतं की आम्ही केलेल्या कराराचं सामील झालेल्या प्रत्येकाला समाधान होतं. ओके, सो आय थिंक एव्हरीवन इन्वॉल्व्ड वॉज सॅटिस्फाईड विथ द बार्गेन वी मेड. ऑलराईट, बार्गेनचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना, आपण वापरतो तो डेली यूजमध्ये. फॅसिलिटीज. नेक्स्ट वर्ड इज फॅसिलिटीज म्हणजे सुविधा. हा पण एक इझी वर्ड आहे. सिनोनिम काय आहे? याचा समानार्थी काय आहे? प्रोव्हिजन. प्रोव्हिजन. एक्झाम्पल, द हॉटेल हॅज स्पेशल
फॅसिलिटीज फॉर वेलकमिंग डिसेबल्ड पीपल. म्हणजे हॉटेलमध्ये अपंगांच्या स्वागतासाठी खास सुविधा आहेत. ऑल राईट, सो द हॉटेल हॅज स्पेशल फॅसिलिटीज फॉर वेलकमिंग डिसेबल्ड पीपल. नेक्स्ट वर्ड इज मॉडर्निटी, म्हणजे आधुनिकता आपण म्हणतो ना. सिनोनिम्स काय आहे तर ट्रेंडीनेस. एक्झाम्पल आहे पीपल एक्सपिरियन्स मॉडर्निटी विदाउट अंडरस्टँडिंग इट्स फाउंडेशन्स, इट्स बेसिक्स, कन्सेप्ट्स. लोक पायाभूत संकल्पना समजून न घेता आधुनिकतेचा अनुभव घेतात. म्हणजे आपलं जे कल्चर आहे कधी कधी ते विसरून आपण मॉडर्निटीकडे जातो. आधुनिकता आपण अनुभव घेतो, पण एक्झॅक्टली त्याच्या मागचं कारण काय आहे, पाया आपला काय आहे, पायाभूत संकल्पना समजून न घेताच लोक मॉडर्निटीचा पर्याय निवडतात. ऑल राईट, सो मॉडर्निटी इज ट्रेंडीनेस, आधुनिकता. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. माहिती आपल्याला. सिनोनिम्स काय आहे, रेपिटेशन किंवा रेग्युलॅरिटी. म्हणजे किती वेळा ही घटना घडली आहे. फ्रिक्वेन्सी काय आहे. एक्झाम्पल सेंटेन्स, complaints about the frequency of trains rose by 57% in the last year. म्हणजे गेल्या वर्षात रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांविषयीच्या तक्रारींमध्ये 57% वाढ झाली आहे. ऑल राईट, सो फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ओके, किती वेळा ती गोष्ट घडलेली आहे तर 57% आधीच्या इयरपेक्षा यावर्षी 57% तक्रारी जास्त आलेल्या आहेत. So that's frequency of the complaints. Next word is monologue. Monologue म्हणजे काय, एकपात्री. Synonyms, speech. Example, I was asked to perform a dramatic monologue during my audition. म्हणजे मला ऑडिशन दरम्यान नाट्यमय एकपात्री नाटक करण्यास सांगितलं गेलं. I was asked to perform a dramatic monologue during my audition. So monologue म्हणजे एकपात्री. ठीक आहे. एक्सटेन्शन. नेक्स्ट वर्ड इज एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे काय, विस्तार किंवा वाढवलेली मुदत. सिनोनिम्स काय आहे, ॲडिशन, ऑगमेंटेशन, सप्लिमेंट. ओके, दीज कॅन बी द सिनोनिम्स ऑफ एक्सटेन्शन. एक्झाम्पल बघूया. द एक्सटेन्शन ऑफ द गार्डन विल टेक सेव्हरल वीक्स. म्हणजे बागेच्या विस्तारास कित्येक आठवडे लागतील. ऑल राईट, द एक्सटेन्शन ऑफ द गार्डन विल टेक सेव्हरल वीक्स. सो एक्सटेन्शन म्हणजे विस्तार. नेक्स्ट इज अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ. म्हणजे समानार्थी काय आहे, कंटॅमिनेट. ऑल राईट, एक्झाम्पल, वी आर वर्किंग ऑन अ न्यू डायग्नोस्टिक टेस्ट टू मोर रॅपिडली मॉनिटर फूड अडल्ट्रेशन. म्हणजे काय, आम्ही अन्नातील भेसळ अधिक वेगाने देखरेखीसाठी नवीन निदान चाचणीवर काम करत आहोत. फूड अडल्ट्रेशन म्हणजे अन्नाची भेसळ, अन्नामधली भेसळ. ठीक आहे. नेक्स्ट, लेगसी. लेगसी म्हणजे काय, वारसा किंवा वडिलोपार्जित मिळकत जी असते त्याला आपण लेगसी म्हणतो. समानार्थी शब्द काय आहे, बिक्वेस्ट किंवा इनहेरिटन्स. बिक्वेस्ट किंवा इनहेरिटन्स. सेंटेन्स काय आहे, ही रिसिव्ड अ लार्ज लेगसी फ्रॉम हिज अंकल. म्हणजे काकांकडून त्याला मोठा वारसा मिळाला. ही रिसिव्ड अ लार्ज लेगसी फ्रॉम हिज अंकल. नेक्स्ट वर्ड इज एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे विलक्षण. हा पण वर्ड आपण क्वाईट ऑफन वी यूज दिस वर्ड, राईट. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे विलक्षण. सिनोनिम्स काय आहेत, रिमार्केबल अँड एक्सेप्शनल. समानार्थी एक्स्ट्राऑर्डिनरीचे काय आहेत, रिमार्केबल अँड एक्सेप्शनल. एक्झाम्पल, शी हॅज अ मार्वलस व्हॉइस विथ अन एक्स्ट्राऑर्डिनरी रेंज. म्हणजे तिच्याकडे विलक्षण श्रेणीसह एक अद्भुत आवाज आहे. आपण म्हणतो ना गायकाचा थ्रो किती चांगला आहे. सो दॅट इज दिस रेंज. शी हॅज अ मार्वलस व्हॉइस विथ अन एक्स्ट्राऑर्डिनरी रेंज. एक्स्ट्राऑर्डिनरी, विलक्षण. नेक्स्ट वर्ड इज ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे काय तर टिकाऊ. त्याला सिनोनिम्स काय आहेत, लॉंग लास्टिंग, हार्ड वेअरिंग आणि टफ. Example, this machine is extremely durable and offers a very long service life. म्हणजे काय तर हे मशीन खूप ड्युरेबल आहे आणि हे मशीन अत्यंत टिकाऊ आहे आणि खूप वर्ष चालते. This machine is very durable and offers a very long service life. So durable म्हणजे टिकाऊ, लक्षात ठेवा.
नेक्स्ट वर्ड इज बॉयकॉट. बॉयकॉट म्हणजे बहिष्कार किंवा वाळीत टाकणे. सिनोनिम्स बॅन किंवा स्पर्न. ओके, बॉयकॉटचं समानार्थी काय आहे? बॅन किंवा स्पर्न. एक्झाम्पल, वी विल बॉयकॉट द इलेक्शन्स फॉर द फर्स्ट प्रेसिडेन्शियल इलेक्शन. पहिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू. सो बॉयकॉट म्हणजे बहिष्कार, लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड इज ॲस्पिरेशन. ॲस्पिरेशन म्हणजे काय? आकांक्षा किंवा महत्त्वाकांक्षा. समानार्थी शब्द काय आहेत? डिझायर किंवा ambition. Alright, desire किंवा ambition. Example, she was filled with the aspiration to succeed in life. म्हणजे तिला आयुष्यात यशस्वी होण्याची आकांक्षा होती. She was filled with the aspiration to succeed in life. Aspiration, आकांक्षा. And our last word for the day is administration. Administration म्हणजे काय? प्रशासन किंवा व्यवस्था. सिनोनिम्स काय आहेत? मॅनेजमेंट किंवा डिरेक्शन. एक्झाम्पल, वी नीड समवन हू हॅज सम एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन. आम्हाला प्रशासनाचा काही अनुभव असणाऱ्या एखाद्याची गरज आहे. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. फ्रेंड्स, आणि एक क्विक रिमाइंडर, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप खरोखर इंग्लिश शिकायचं असेल, तुम्ही सिरियस असाल, तर आपला कोर्स अवेलेबल आहे जो ऑनलाईन आहे स्पोकन इंग्लिशच्या. सगळी माहिती www.aishwaryapatekar.com वर दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून सुद्धा तुम्ही सगळी माहिती बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात येतं. प्रत्येक लेसननंतर टेस्ट आहे टेलिग्राम ग्रुपवर. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. मी तुम्हाला तिकडे असाइनमेंट्स देत असते. अशा अनेक गोष्टी या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहेत, त्यामुळे नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फ्रेंड्स, आज पुरतं एवढंच. आज आपण 20 नवीन वर्ड शिकलेलो आहोत, 20 नवीन शब्द शिकलेलो आहोत. सो आय होप यू विल यूज दिस वोकॅबलरी इन युअर डेली लाईफ. आणि जर एक्झाममध्ये काही क्वेश्चन्स आले तर आय होप दिस व्हिडिओ विल हेल्प यू अ लॉट. आज पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या संडेला. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.